शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकांच्या कर्जावरील 6% व्याजदर, FRP कायदा यासह शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक योजना शरद पवार यांनी राबवल्या। त्यांनी केलेलं काम देशातील शेतकऱ्यांना माहिती आहे। कुणाच्या टीकेनं त्याला तडा जाणार नाही असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले। देशाचे गृहमंत्री अमित शहांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी 10 वर्षाच्या कालखंडात पवार साहेबांनी बरंच काही केलं। आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत कोणत्या कृषी मंत्र्यांचं तोंडावर नाव पहिल्यांदा येतं देशातल्या शेतकऱ्यांचं, तर पवार साहेबांचं। 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी पवार साहेबांच्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांना मिळाली। 7/12 कोरा करण्याचं काम पवार साहेबांनी केलं। या देशामध्ये कर्ज पूर्वी 86,000 कोटी रुपयेच शेतकऱ्यांना जायचं देशभर। त्यांनी प्रयत्न करून काही कडकपणा पाळून सगळ्या वित्तीय संस्थांना, बँकांना आग्रह करून हे 8 लाख कोटी रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज देशात मिळायला लागलं। कर्ज मिळताना ते 13% आणि 12% मिळायचं। हा काळ देशातले शेतकरी विसरणार नाहीत, महाराष्ट्रातले विसरणार नाहीत। हे 6%वर आणलं आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 2%पर्यंत आणलं। म्हणजे पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या अर्थकारणात, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असणारं संशोधन असेल, सगळ्यात फार मोठी मदत केलेली आहे। आधारभूत किमती शरद पवार साहेबांनी इतक्या वाढवल्या, वाजपेयींच्या आधी आणि पवार साहेबांच्या नंतर आत्ता वाढवल्या नाहीत। एवढ्या गतीनं त्यांनी आधारभूत किमती सर्व पिकांच्या वाढवल्या। त्यामुळे पवार साहेबांनी महाराष्ट्रात येऊन सतत विचारणं हा प्रश्न, शरद पवार साहेबांनी काही केलं नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे।